सांगली जिल्हा बँकेतील गैरव्यवहारातील 50 कोटींची जबाबदार निश्चितीचे आदेश। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचे बहुमत असलेल्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत गेल्या 6 वर्षात झालेल्या 50 कोटी 58 लाख गैरव्यवहाराप्रकरणी वसुली निश्चित करण्याचे आदेश सहकार आयुक्तांनी सोमवारी दिले। यासाठी कोल्हापूरच्या सहकारी संस्था उपनिबंधक डॉ. प्रिया दळणर यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील मे 2015 ते डिसेंबर 2021 या कालावधीत आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ कार्यरत होते। या कालावधीत थकबाकी असलेल्या सहकारी संस्था ताब्यात घेऊन वसुली करणे, मालमत्ता खरेदी करणे, विकास सोसायट्या संगणकीकृत करणे आदीबाबत गैरव्यवहार झाल्याचे तक्रार स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी केली होती। या तक्रारीची चौकशी विशेष समितीमार्फत करण्यात आली होती। या समितीने दिलेल्या अहवालात आक्षेप घेण्यात आलेल्या बाबीमध्ये गैरव्यवहार झाल्याचा अहवाल सादर करण्यात आला। या अहवालाच्या आधारे विभागीय सहनिबंधक अरुण काकडे यांनी सहकार संस्था अधिनियम 1960 चे कलम 88(2) अन्वये गैरव्यवहारातील रकमेची वसुली निश्चित करण्याचे आदेश सोमवारी दिले। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।